दत्तगुरू मित्रांनो, श्री स्वामी समर्थांचे नवगुरुवार व्रत संपूर्ण माहिती, व्रताचे नियम, पूजाविधी आणि व्रतकथा याबद्दल आज आपण जाणून घेऊयात. श्री स्वामी समर्थांचे भक्त नवगुरुवारचे व्रत करत असतात. स्वामींचे हे नवगुरुवारचे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात, तसेच जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तसेच जीवनात यश मिळवण्यासाठी व कुटुंबात सुखसमृद्धी नांदावी यासाठी भाविक गुरुवारचे व्रत करीत असतात. श्री स्वामी समर्थांचे नवगुरुवारचे व्रत या व्रताची सुरुवात कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून करता येते. 9व्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करून व्रताला आरंभ करावा. पहिल्या गुरुवारी व्रत संकल्प करावा. व्रतासाठी लागणारे साहित्य: हळदी, कुंकू, अक्षता, तुपाचा दिवा, कापसाची 2 वस्त्रे, स्वामींना पांघरायला भगवे वस्त्र, गुळ खोबरं, ताम्हाण, तांब्या, पळी, अष्टगंध, जानवं, हिना, अत्तर, चंदन, विविध फुले जसे की जास्वंद, चाफा, गुलाब, दुर्वा, बेल, एक जोडी तुळस, इतर फुले. पूजाविधी: व्रताला प्रारंभ करावयाच्या गुरुवारी सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून शुचिर्भूत व्हावे. स्वतः आसनावर बसून कपाळी अष्टगंधाचा टिळा लावावा. नित्याची देवपूजा करावी. घरातील देवासमोर एक नारळ, विडा ठेवून त्यावर नाणं आणि सुपारी आणि नमस्कार करावा. वडील मंडळींनाही नमस्कार करावा. पूजेला प्रारंभ करावा. भक्त पहिल्या गुरुवारी उजव्या हातात गंधयुक्त अक्षता, पळीभर पाणी, तुळशीपत्र घेऊन आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करावा. जमिनीवर चौरंग ठेवून सभोवती रांगोळी काढावी. मध्ये स्वस्तिक काढून त्यावर चौरंग ठेवून केशरी, लाल अथवा पिवळे वस्त्र अंथरून मध्यभागी वडाचे पान पालथे ठेवून त्यावर गंधाक्षता, तुळशीपात्र ठेवून श्री स्वामी महाराजांची मूर्ती अथवा फोटो ठेवावा. लक्षात असू द्या, वडाच्या पानाचा देठ भिंतीकडील बाजूस असावा. आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंधाक्षता ठेवून त्यावर गणपती पूजन करिता सुपारी ठेवावी. उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे. चौरंगाच्या शेजारी समई लावावी. सुगंधी अगरबत्ती, धूप लावावा. चौरंगावर एका बाजूला एक नारळ व पानाचा विडा ठेवावा. संकल्प: मम आत्मनाः श्रुतिस्मृती पुराणोत्कफल प्राप्त्यर्थं मम सकल कुटुंबिनां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्यभिवृद्ध्यार्थं पुत्र पौत्र संततिवृद्धि अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थं प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थं आदित्यादि सकल ग्रहपीडा शांत्यर्थं एवं सकल कामना सिद्धद्वारा धर्मार्थं मोक्षफल प्राप्त्यर्थं श्री स्वामी समर्थ देवता पूजनम एवं व्रतकथा श्रवणम च करिष्ये, असे म्हणून हातातील पाणी ताम्हाणात सोडावे. गणपतीचे ध्यान करून ओम गणगणपतये नमः, एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात, असा मंत्र म्हणून गणपती पूजनाकरिता मांडलेल्या सुपारीवर एक पळी पाणी अष्टगंध मिश्रित जल अर्पण करून सुपारीला चंदन लावावे. हळद कुंकू वाहून दुर्वा, लाल फुलं, बेल, कापसाची 2 वस्त्रे, जानवे, अक्षदा अर्पण करून नमस्कार करावा. धूपदीप अगरबत्ती दाखवावी. तुपाचा दिवा ओवाळावा. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव
सर्व कार्येषु सर्वदा असे म्हणून गणपतीला नमस्कार करावा. घंटा वाजवावी. घंटेला हळद कुंकू अक्षता गंध फूल अर्पण करून अगरबत्ती धूप दाखवावा. दीप ओवाळून घंटा वाजवावी आणि नमस्कार करावा. श्री स्वामी समर्थ. पंचोपचार पूजा. ओम नमो श्री स्वामी समर्थाय. आवाहनार्थे एवं आसनार्थे अक्षतान समर्पयामी असे म्हणून स्वामीच्या मूर्तीला अक्षता अर्पण कराव्यात. ओम नमो श्री स्वामी समर्थाय. विलेपनार्थे चंदन अलंकारार्थे अक्षतान एवं सौभाग्यद्रव्यम हरिद्राम कुमकुम समर्पयामी असे म्हणून मूर्तीला चंदन हळद कुंकू लावून अक्षता अर्पण करून नमस्कार करावा. ओम नमो श्री स्वामी समर्थाय. यज्ञपवित्रम एवं वस्त्रम समर्पयामी असे म्हणत स्वामींना जानवे व भगवे वस्त्र अर्पण करून नमस्कार करावा. ओम नमो श्री समर्थाय. ऋतुकालोद्भद पुष्पाणी एवं सुगंधी द्रव्यम समर्पयामी असे म्हणून स्वामींना गुलाब, मोगरा, जास्वंद, सोनचाफा अशी फुले अर्पण करून हिना अत्तर लावून नमस्कार करावा. ओम नमः स्वामी समर्थाय. धूप दीप समर्पयामी असे म्हणून स्वामींना सुगंधी धूप दाखवून तुपाचा दिवा लावून नमस्कार करावा. ओम नमः स्वामी समर्थाय. मुखवासास्त्रे पुगिफल तांबूल नारिकेल महाफलम एवं महादक्षिणाम समर्पयामी असे म्हणून विड्यावर नारळ आणि फळांवर पळीभर पाणी सोडावे. हळद कुंकू चंदन फुले अर्पण करून दक्षिणेवर पाणी सोडून नमस्कार करावा. श्री गुरु स्वामी समर्थ. अष्टोत्तर शतनामावली. स्वामींच्या पुढील प्रत्येक नामाबरोबर एक एक तुळशीपत्र मूर्तीला अर्पण करावे. अष्टोत्तर शतनामावली प्रारंभ करिषे. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री महाविष्णवे नमः. ओम विश्वपालकाय नमः. ओम महादेवाय नमः. ओम विश्वमूर्तये नमः. ओम परमेश्वराय नमः. ओम कामधेनुरूपाय नमः. ओम दीनानाथाय नमः. ओम करुणासागराय नमः. ओम अवधूताय नमः. ओम भरतखंड विनिवासिने नमः. ओम सुखधामवासिने नमः. ओम मूलपुरुषाय नमः. ओम वटवृक्षाय नमः. ओम देवादिदेवाय नमः. ओम भक्तिप्रियाय नमः. ओम शुद्ध ब्रह्मचैतन्याय नमः. ओम समर्थाय नमः. ओम करुणाकंदाय नमः. ओम त्रिलोक्याधिपतये नमः. ओम अनंताय नमः. ओम दत्तनगरवासिने नमः. ओम अक्कलकोटवासिने नमः. ओम त्रायाय नमः. ओम कलियुगे इच्चितदातये नमः. ओम संसार श्रमनाशकाय नमः. ओम विश्वविराट स्वरूपाय नमः. ओम भक्तवत्सलाय नमः. ओम मृत्युंजय नमः. ओम कल्पवृक्षरूपाय नमः. ओम दयासागराय नमः. ओम पतितपावनाय नमः. ओम त्रिविधतापनाशकाय नमः. ओम चतुर्धामवासिने नमः. ओम योगक्षयवाहिने नमः. ओम दाताय नमः. ओम मोक्षदाताय नमः. ओम श्रीपतये नमः. ओम शिवविष्णुरूपाय नमः. ओम ब्रह्मज्योतिरूपाय नमः. ओम पुराणपुरुषाय नमः. ओम दिगंबराय नमः. ओम सत्यज्ञानरूपाय नमः. ओम श्रीगुरुस्वयं दत्ताय नमः. ओम शेषनारायणाय नमः. ओम सदाशिवाय नमः. ओम त्रयमूर्तिरूपाय नमः. ओम विश्वात्माय नमः. ओम मंगलमूर्तये नमः. ओम त्रिकालज्ञानाय नमः. ओम अयोनिसंभवे नमः. ओम मूलधाराय नमः. ओम विश्वसूत्रधाराय नमः. ओम जगन्नाथाय नमः. ओम अच्युतानंदाय नमः. ओम क्षमामूर्तये नमः. ओम आदिनारायणाय नमः. ओम सगुण निर्गुणाय नमः. ओम विश्वव्यापकाय नमः. ओम प्रकृतिपुरुषाय नमः. ओम सर्वसाक्षीभूताय नमः. ओम देवरूपाय नमः. ओम सर्वसौख्यदायकाय नमः. ओम वरदमूर्तये नमः. ओम कर्मफलदातये नमः. ओम अजानुबाहुबाहवे नमः.
ओम अनंत सिद्धिदायकाय नमः। ओम कोटि ब्रह्मांड नायकाय नमः। ओम नरसिंहभानाय नमः। ओम क्षीरसागरवासिने नमः। ओम प्रपंच परमार्थ रूपाय नमः। ओम सर्वेश्वराय नमः। ओम स्वयं सिद्धिदायकाय नमः। ओम विश्वकुटुंब वत्सलाय नमः। ओम त्रिलोक्यनाथाय नमः। ओम त्रैगुण्य रहिताय नमः। ओम दश अवताराय नमः। ओम ओंकार रूपाय नमः। ओम चतुर्युगे अवताराय नमः। ओम यज्ञ रूपाय नमः। ओम अनंत शीर्षाय नमः। ओम अनंत भुजाय नमः। ओम पुण्यस्मराय नमः। ओम पूर्ण ब्रह्म रूपाय नमः। ओम भवसागर तारकाय नमः। ओम पूर्णधामाय नमः। ओम शांति सागराय नमः। ओम द्वादश आदित्यजननीये नमः। ओम वटपत्र शयनी नारायणाय नमः। ओम विश्वसंसार प्रतिबिंब रूपाय नमः। ओम संकल्प दीक्षादायकाय नमः। ओम विश्वकालचक्र पूर्णविरामाय नमः। ओम सकलतीर्थ रूपाय नमः। ओम सर्वेश्वराय नमः। ओम अधर्मनाशकाय नमः। ओम त्रिभुवतारकाय नमः। ओम विश्वंभराय नमः। ओम रुद्ररूपाय नमः। ओम सदा सर्वदा चिन्मूर्तये नमः। विश्वकल्याण अवताराय नमः। ओम कलियुगे लीला अवताराय नमः। ओम जरा जन्म व्याधि विनाशाय नमः। ओम विश्वगुरुवे नमः। ओम ईश्वराय नमः। ओम पुरुषोत्तम क्षेत्रवासिने नमः। ओम विश्वपिताय नमः। ओम श्रीहरि स्वामी राजाय नमः। ओम आद्य पुरुषाय नमः। इति श्री गुरु स्वामी समर्थ अष्टोत्तर शतनामावली विश्वगुरु भगवत श्री स्वामी समर्थ अर्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ व्रतकथा। श्री स्वामी समर्थ व्रतकथा पोथीला अष्टगंध, फुलं, हळदी कुंकू, तुळशी पात्र अर्पण करून धूप दीप दाखवून नमस्कार करावा. श्री गणेशाय नमः. श्री गुरु स्वामी समर्थाय नमः असे स्मरण करून व्रतकथेला सुरुवात करावी. मायानगरी मुंबईमध्ये पत्नी घरकाम व पती मोलमजुरी करणारे एक गरीब परंतु सत्वशील दाम्पत्य आयुष्यभर काबाड कष्ट करून अत्यंत हालाकीचे जीवन व्यतीत करत असताना त्यांनी आपल्या एकुलत्या एक पुत्राचे पालनपोषण करून त्याला शिक्षण दिले. मुलाचे शिक्षण झाल्यावर मुलगा नोकरी करील आणि आपल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊन उतरत्या वयात सुखाचे दिवस येतील अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु नीतीच्या मनात काही वेगळेच होते. शिक्षण पूर्ण होताच मुलाला खाजगी कंपनीत नोकरी लागली खरी, पण कलीच्या प्रभावाने मुलाला वाईट सवयी, छंद, व्यसन लागून तो पूर्णतः व्यसनाधीन झाला. मुलाची अशा प्रकारची व्यवस्था पाहून जीवनाचा अंत करावा असा विचारांत्याच्या मनात वारंवार येत होता. त्यांची ईश्वरावर पूर्णपणे श्रद्धा होती. ईश्वर आपल्याला एक ना एक दिवस सुखाचे दिवस दाखवील अशी त्यांना आशा होती. म्हणून ते दाम्पत्य वेगवेगळी वैकल्प्य करू लागले. याचे फळ म्हणून मुलाच्या वागणुकीत फरक पडला. पण पूर्वीच्या कर्जाच्या बोजामुळे घरात लक्ष्मी टिकेनाशी झाली. कर्ज फेडता फेडता नाकी नऊ येऊ लागले. घरीही गहाण पडले होते. म्हणतात ना, नरकवास भोगताना जेवढे दुःख होत नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने दारिद्र्य जीवन जगत असताना दुःख यातना होत असतात. अशा दारिद्र्य अवस्थेतही त्यांनी मुलाच्या विवाहाचा विचार केला. कारण विवाहानंतर सोन्याच्या पायगुणाने तरी आमचे भाग्य उजळेल अशी त्यांना शेवटची आशा होती. मुलाचा विवाह झाला, सून घरात आली. परंतु नव्याची नवलाई याप्रमाणे काही दिवस गेले आणि काही दिवसाने सुनेने आपले खरे रूप प्रकट केले. सासू सुनेची कडाक्याची भांडणे, कलह, सर्वांचीच दुभंगलेली मने, त्यात आजारपण, दुःख, दारिद्र्य, कर्ज, उपासमार, चिंता यांनी जीवन व्याकुळ होऊ लागले. एके दिवशी त्या काम करत असलेल्या घरात धर्मस्व परमपूज्य देवेंद्र गुरुजी यांनी लिहिलेलं सुखी संसाराचे रहस्य, सुखी जीवनाची गुरुकिल्ली, यशस्वी जीवनाचे अनमोल रहस्य अशी बरीचशी पुस्तके पाहायला मिळाली. त्यांनी मालकिनीकडे एक पुस्तक वाचावयास नेऊ का असे विचारले. मालकिनीने घेऊन जा म्हणताच कधी घरी नेते आणि ते पुस्तक वाचते असे त्यांना झाले. पुस्तकाचे वाचन सुरू केले. वाचनाने त्यांचे मन चैतन्यमयी झाले. जीवन जगण्याच्या आशेचा किरण त्यांना दिसू लागला. गुरुजींना भेटून आपली जीवनगाथा सांगावी, मार्गदर्शन घेण्याची इच्छा निर्माण झाली. म्हणून त्यांनी आम्हाला फोन केला.
त्यांना गुरुवारी भेटण्यास या असे सांगितले. गुरुवारी दोघे पती पत्नी येऊन त्यांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आणि आपली जीवनव्यथा सांगताना दोघेही ओक्साबोक्शी रडले. त्यांची व्यथा ऐकून घेतली आणि त्यांना स्वहस्तलिखित श्री स्वामी समर्थ नवगुरुवारची व्रतकथा पोथी हातात देऊन 9 गुरुवारचे व्रत यथाशक्ती करण्यास सांगितले. त्यांनी भावभक्तीने श्रद्धापूर्वक 9 गुरुवारी व्रतकथेचे विधीपूर्वक पूजन करून वाचन केले. 9व्या गुरुवारी उद्यापनही केले. वर्षभरातच त्यांच्या घरातील भांडणे कलह शांत होऊ लागली. परिस्थितीत सुधारणा होऊ लागली. श्री स्वामी समर्थ 9 गुरुवारच्या व्रतकथेने त्यांच्या जीवनात सुखशांती आणि समाधान प्राप्त झाले. आपल्या जीवनातही असे अनमोल क्षण यावेत. घरात सुखशांती नांदून समाधान प्राप्त व्हावे म्हणून हे स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचे व्रत प्रत्येकाने श्रद्धापूर्वक भक्तिभावाने केले पाहिजे. पूर्वी कर्नाटक प्रांतातील खेडमनूर गावातील चोळप्पा रामचंद्र नाईक नावाच्या भक्ताने पूर्वजन्मी स्वामींची अनन्यभावे सेवा केली होती. म्हणून त्याच्या घरी पूर्वपुण्याईने प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक श्री स्वामी महाराज स्वतःहून येऊन त्याची परमपावन चरणकमलं त्यांच्या घरी विसावली होती. चोळप्पा खरोखरच भाग्यवान होता, कारण देवादिकांना सुद्धा ज्याच्या चरणांचे दर्शन होणे दुर्लभ असे भगवान स्वामी समर्थ चोळप्पाच्या घरी स्वतःहून आले होते. ज्या ब्रह्मांड नायक मूळ पुरुषाच्या केवळ चरणस्पर्शाने दर्शनाने आणि कमलपुष्पे फुलतात, बद्धजड जीवांचा उद्धार होतो, जीवाला मोक्षप्राप्ती होते, अशा स्वामी समर्थांचे दर्शन घडावे म्हणून तपस्वी योगी निराहार राहून मौन धरून, कोणी एका पायावर उभे राहून, कोणी आकाशाकडे पाहून त्यांच्या बिंदुरूपाय ध्यान करून, होम हवन करून, भजन कीर्तन अन्नदान तीर्थयात्रा, तर कोणी संसार सोडून संन्यास घेतो. असे पराकोटीचे स्वरूप असलेले अच्युतानंद श्री स्वामी महाराज 18 विश्वे दारिद्र्य नांदत असलेल्या चोळप्पाच्या भाग्योदय करण्यासाठी त्याच्या घरी जणू काय कामधेनू रूपाने आले होते. श्री स्वामी समर्थ व्रतकथा संपूर्ण. ओम नमो श्री स्वामी समर्थाय. आहाराम भक्ष्य भोज्यम च नैवेद्यम प्रतिगृह्यताम असे म्हणून पुरणपोळी, खिचडी, बेसनचे लाडू, कडबोळी अथवा आपल्या घरात शिजलेल्या अन्नाचा नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्याकरता ताट ठेवणार तर त्या जागी पाण्याने चौकोन करून त्यावर ताट ठेवून गायत्री मंत्र म्हणत 3 वेळा तुळशीपत्राने नैवेद्याच्या भोवती पाणी फिरवावे व ते तुळशीपत्र नैवेद्यावर ठेवावे. ओम प्राणाय स्वाहा. ओम आपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. करद्वर्धनार्थे चंदनं समर्पयामि. ओम श्री स्वामींच्या मूर्तीला चंदन लावून 1 पळी पाणी ताम्हाणात सोडून नमस्कार करावा व श्री स्वामी समर्थांची आरती घ्यावी. आरती संपताच त्याबरोबर व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून धूपदीप दाखवावा. स्वामींच्या मूर्ती व्यतिरिक्त इतर पूजा साहित्यावर पुढील मंत्र म्हणून अक्षता घालाव्यात. मंत्राः यान्तु देवगणाः सर्वे पूजा मादाय पार्थिवीं इष्टकामप्रसिद्धयर्थ पुनरागमनाय च निर्माल्य वाहत्या पाण्यात सोडावे अथवा वड, पिंपळ अशा मोठ्या झाडांच्या बुंध्याशी ठेवावे. पूजेत मांडलेल्या नारळाने सुवासिनीची ओटी भरावी. घरच्या देवापुढे ठेवलेला नारळ फोडून प्रसाद करावा. प्रत्येक गुरुवारची दक्षिणा एकत्र सांभाळून ठेवून उद्यापन झाल्यावर स्वामी समर्थांच्या मठात मंदिरात दानपेटीत टाकावी. व्रताचे नियम. सूर्योदयाच्या वेळी स्नान करून शुचिर्भूत व्हावे. दिवसभर उपवास करावा. संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री उपवास सोडावा. स्त्रियांचा मासिक धर्म तसेच सोयकर सुतक आल्यास व्रताचरण करू नये, उपवास मात्र करावा. जेवढ्या गुरुवारी अशा कारणामुळे व्रताचरणा करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार करून 9 गुरुवारची संख्या पूर्ण करून त्यापुढील गुरुवारी उद्यापन करावे. काही महत्त्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तरी उपवास सोडू नये. दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. मात्र हा गुरुवार गृहीत न धरता
पुढील गुरुवारी व्रत करावे. व्रताच्या दिवशी एकादशी, महाशिवरात्री, अमावस्या आल्यास फक्त उपवास करावा. तो गुरुवार गृहीत न धरता एक गुरुवार अधिक करून त्यानंतर उद्यापन करावे. व्रत करताना शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी यांना सहकुटुंब, सहपरिवार दर्शनाकरिता बोलवावे. हे व्रत कोणत्याही जाती धर्मातील स्त्री पुरुषांना आणि मुलामुलींनाही करता येते. सपत्नीक केल्यास अधिक उत्तम. रात्री भजन, गायन, कीर्तन यापैकी कार्यक्रम ठेवावे. व्रताचे दिवशी तसेच उद्यापनाचे दिवशी दर्शनार्थ येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषांना या पोथीची एक प्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी. 9 गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत रोज कावळ्याला दहीभात ठेवावा. मुंग्यांना चिमूटभर साखर ठेवावी. गाईला चारा घालावा. कुत्र्याला पोळी द्यावी. गरिबाला शिजलेले अन्न द्यावे. कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरविणे हा आमचा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय व विधी या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.